नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा. आज 15 मार्च 2026, बरोबर 360 वर्षांपूर्वी याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांची मी जिथं बसलेलो आहे त्याच भूमीला त्यांचा पावन स्पर्श झाला. 5 मार्चला महाराज रायगडावरून निघाले आणि 15 मार्चच्या दरम्यान महाराजांचं छत्रपती संभाजीनगरमध्ये तेव्हाच्या औरंगाबादमध्ये आगमन झालं आणि इथून पुढे ते आग्र्याला गेले. महाराजांनी या भूमीला त्यांची मूळ भूमी असलेली, महाराजांचं जे मूळ वतन आहे भोसले घराण्याचं, वेरूळची पाटीलकी ह्या भोसले घराण्यामध्ये होती. शिवाजी महाराजांचं जे मूळ वतन आहे ते वेरूळ गाव, आणि त्या भूमीमध्ये, या छत्रपती संभाजीनगरच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं, आपल्या आराध्य दैवताचं आगमन झालं. त्यांचं पावन स्पर्श या भूमीला झाला आणि त्याला 360 वर्ष पूर्ण झाले. म्हणून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि इंटॅक्ट या 2 संस्थांच्या वतीने हेरिटेज वॉकचं आयोजन आज करण्यात आलेलं होतं. मला 2 गोष्टीसाठीचं विशेष कौतुक या प्रसंगाचं तुमच्यासमोर पण ठेवायचं आहे आणि त्या संस्थांचं पण अभिनंदन करायचं की पहिलं गोष्ट म्हणजे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका, समीर राजूरकर हे आमचे तरुण मित्र सध्या महापौर आहेत आणि त्यांनी पुढाकार घेऊन असे काही हेरिटेज वॉक जे इंटेक या संस्थेच्या वतीने यापूर्वी चालत होते त्यासाठी इथून पुढे महानगरपालिका पण मदत करेल आणि वर्षभरामध्ये प्रत्येक महिन्यात एक असे 12 हेरिटेज वॉकची जबाबदारी घेतली. नुसती घेतलीच नाही, पहिला हेरिटेज वॉक आज संपन्न झाला आणि त्याला जो मुहूर्त शोधलेला होता छत्रपती शिवाजी महाराजांचे या शहराला, या नगरीला जी भेट झाली त्याला 360 वर्ष पूर्ण झाले. म्हणून दुसरं मला अभिनंदन आणि कौतुक इंटॅक्ट सारख्या संस्थेचं करायचं आहे. सरकारला ज्या ज्या वास्तूंचं संवर्धन करणं शक्य नाही, म्हणजे सरकारच्या यादीच्या बाहेरच्या ज्या वास्तू आहेत पुरातत्व विभागाच्या, त्यांची जबाबदारी आम्ही घेऊ. त्याच्यापैकी काही ठिकाणी आम्ही काम करूया. त्या दृष्टीनं इंटॅक्ट ही संस्था देशभरामध्ये काम करते. आपल्या मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये देगलूर तालुक्यातल्या होट्टल येथील मंदिरांचं त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीनं जीर्णोद्धार केलेला आहे. ही सगळी कामं फार बारकाव्यानं करावी लागतात आणि ती इंटॅक्टनी केलेली आहे. त्यांनी ह्या हेरिटेज वॉकसाठी आजच नव्हे 2017 पासून, म्हणजे 9 वर्षापासून 10वं वर्ष चालू आहे, हेरिटेज वॉकचं आयोजन करण्यात येतं. सुप्रसिद्ध इतिहास अभ्यासक डॉक्टर दुलारी गुप्ते कुरेशी आणि दिवंगत डॉक्टर प्राध्यापक रफत कुरेशी सर यांनी हे सगळं सुरू केलेलं होतं. मला ह्या नवीनही टीमचं आवर्जून कौतुक करायचं आहे. संकेत कुलकर्णी, आदित्य वाघमारे, स्वप्नील जोशी, इंटॅक्टच्या माया वैद्य, या सगळ्यांनी एक फार चांगला उपक्रम, शहर म्हणजे नुसतं काय म्हणता येईल त्याला, नुसत्याच नवीन झालेल्या इमारती आणि नवीन झालेली सगळी रचना, इथले उद्योग म्हणजे शहर नाही. इथली जी संस्कृती आहे मूर्त आणि अमूर्त, टँजिबल आणि इनटँजिबल, प्रत्यक्ष दिसणारा जो वारसा आहे तो जतन करावा लागतो आणि त्याच्या पाठीमागचा जो इतिहास आहे किंवा इथली संस्कृती आहे, खाद्यपदार्थ आहेत, वस्त्र विणण्याची अप्रतिम अशी कला आहे इथे, इमरू असो की पैठणीचं तर काय विचारायची सोयच नाही. अशा कितीतरी गोष्टी या शहरामध्ये कैक शतकांपासून चालू होत्या. तो सगळा वारसा, टँजिबल आणि इनटँजिबल, मूर्त आणि अमूर्त वारसा. आणि तिसरं जे कौतुक सर्वसामान्य लोकांचं करायचे, मी तुम्हाला आवर्जून हे फोटो दाखवतो आहे. तुमच्यापैकी जे कोणी कधी छत्रपती संभाजीनगरला त्यांनी भेट दिली असेल, बीबी का मकबरा भागामध्ये प्रवेश करत असताना जे अतिशय सुंदर असं प्रवेशद्वार आहे, मकई गेट असं त्याला म्हणतात, मक्का गेट असं जुनं नाव होतं, मक्केच्या दिशेनं त्याचं तोंड आहे म्हणून. आणि त्या दरवाजाच्या गच्चीवरती ही सगळी एवढी मोठी लोक, 300-400 लोक त्या गच्चीवरती मावलेत. इतकी मोठी गच्ची आहे वरती. त्याचं काम, जीर्णोद्धाराचं काम जवळपास पूर्णत्वास आलेलं आहे. आजूबाजूचे अतिक्रमण काढून तिथे आता बाग बगीचा केल्या जाते. हे जे इतके मोठ्या संख्येनं आलेले आहेत, विशेषतः त्याच्यामध्ये तरुण आहेत. सगळे जे तरुण आहे वरती टीका करली जाते. पण आज या हेरिटेज वॉकमध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष त्या बेगमपुरा भागातले, जयसिंगपुरा, पहाडसिंगपुरा भागातले तरुण तर होते, शहरातले तरुण होते. हे मोठ्या संख्येनं आपला हा वारसा जाणून घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची भेट या ठिकाणी झाली होती. त्यांचं पदस्पर्श ज्या प्रत्यक्ष भूमीला आहे त्या ठिकाणी बसून त्या जयसिंगपुऱ्यामध्ये मिर्झा राजे जयसिंग यांचा तो सगळा प्रदेश, त्यांची तिथं हवेली होती. हवेलीचे तर काय आता अवशेष शिल्लक नाही, पण एक शिवमंदिर, त्याला जयसिंह शिवमंदिर असंच म्हणतात, जिथे स्वतः मिर्झा राजे जयसिंग हे पूजा करायचे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या महादेवाच्या पिंडीला अभिषेक केला होता त्याचं दर्शन आज सगळ्यांनी घेतलं आणि तो सगळा इतिहास ऐकत असताना सगळ्यांच्या अंगावरती रोमांच उठत होते की ह्याच ठिकाणी 360 वर्षापूर्वी शिवाजी महाराज बसले होते की जिथं आपण बसून हा सगळा इतिहास ऐकतो. हा इतिहास जतन करण्यासाठी एकीकडे शासन आहे, दुसरीकडं समीर राजूरकर सारखं नवीन तरुण नेतृत्व आहे, राजकीय नेतृत्व की जे याच्यामध्ये रस घेत आहे. इंटॅक्ट सारख्या संस्था आहेत, शहरातले पर्यटन प्रेमी आहेत आणि हे सगळे किंवा प्राचीन वास्तू पुरातत्व प्रेमी जे आहेत हे सगळे त्या ठिकाणी गोळा होतात. हे केवळ छत्रपती संभाजीनगरच नव्हे, आपल्या देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी सगळा असा वारसा आहे त्या त्या ठिकाणची जागृती सगळ्यात पहिल्यांदा स्थानिक लोकांमध्ये झाली पाहिजे. ज्या हॉटेलचा मी उल्लेख केला त्याच ठिकाणचा एक अतिशय दुर्दैवाचा काही वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे की फार महत्त्वाची अशी शिल्प, काही शिलालेख धुण्याच्या दगडासारखे वापरले गेले होते. अजून कशासाठी वापर केला गेला मी न सांगितलेलं बरं. आणि त्याच्यामधून जो एक फार मोठा आपला वारसा नाहीसा होतो किंवा पुरावे नाहीसे होतात. बऱ्याचदा शिलालेखांवरती जे कोरून ठेवलेलं असतं त्याच्यामधून कितीतरी गोष्टींचा उलगडा होतो आणि हे सगळं बारकाव्यानं करत बसावं लागतं. ही चिवटपणे करत बसायची गोष्ट आहे. आज ज्या मकई दरवाजाच्या ठिकाणी हा आमचा हेरिटेज वॉक सुरू झाला त्या ठिकाणी असलेला अतिक्रमणाचा वेढा आम्ही लहान असल्यापासून बघतो. त्या बेगमपुरा भागामध्ये आईची मावशी राहायची, त्याच्यामुळे मी अगदी 5-6 महिन्याचा होतो तेव्हा पहिल्यांदा आई मला इथे घेऊन आली 7-8 महिन्याचा असताना. तेव्हापासून ते आजपर्यंत तो भाग मी पाहत आलेलो आहे. त्याच ठिकाणी असलेली जी प्रचंड सुंदर अशी वास्तू ज्याला दक्षिणेचा ताजमहाल म्हणलं जातं असं बीबी मकबरा, तिथे फार मोठा अतिक्रमणाचा विळखा त्याला पडलेला होता आणि इथले तेव्हाचे पुरातत्व विभागाचे संचालक चावले यांनी धाडसानं ती मोहीम हाती घेतली आणि तो सगळा परिसर मोकळा करून घेतला. त्या प्रत्यक्ष परिसरामध्ये काही सांस्कृतिक उपक्रम व्हावेत असा आम्ही एक आग्रह 2022-23 मध्ये धरला होता. विभागाने आम्हाला परवानगी दिली आणि आम्ही तिथे पहिल्यांदा एक सांस्कृतिक कार्यक्रम गझलांचा आणि कथ्थक नृत्याचा प्रत्यक्ष घेऊन दाखवला आणि नंतर त्यामुळे भारतात G20ची जेव्हा एक मोठी बैठक होणार होती तिच्यासाठी त्या सगळ्या परिसरातला त्याचं विद्युतीकरण करून सुंदर दिव्यांचे आरास करून त्या ठिकाणी संध्याकाळी फार मोठ्या प्रमाणात पर्यटक यावेत अशी व्यवस्था केली आणि याचा परिणाम म्हणजे कोणार्कच्या सूर्यमंदिरापेक्षाही जास्त जेव्हा तिथे कलेक्शन म्हणजे सरकारला तिथून रेव्हेन्यू महसूल प्राप्त झाला, लोकांनी प्रचंड प्रमाणामध्ये भेट दिली, पर्यटकांची संख्या वाढली. म्हणजे जर तुम्ही अशा काही पद्धतीने ह्या सगळ्या जुन्या वास्तू जतन करून ठेवणार असाल तर त्यांना लागणारा जो खर्च आहे ते सुद्धा लोक आपणहून जेव्हा त्याच्यातलं शुल्क भरून जे येतात त्याच्यातून तो निघू शकेल. ही पण त्याच्यातली एक गोष्ट आहे. या छत्रपती संभाजीनगरला महाराष्ट्राची पर्यटनाची राजधानी म्हणलं जातं, पण दुर्दैवाने ही जी सगळी प्राचीन स्थळं आहेत त्यांची देखभाल केली जात नाही. अगदी याच ठिकाणी त्याच ज्या परिसरामध्ये आम्ही हा हेरिटेज वॉक आज केलेला होता त्याच ठिकाणी राज तडाग लेणी म्हणून अप्रतिम अशी लेणी आहे आणि ह्या लेणीमध्ये जी वेगवेगळी शिल्प आहेत, आम्रपालीचं एक शिल्प आहे नृत्य करणाऱ्या महिलेचं, ज्याचा आम्ही वारंवार उल्लेख करतो की आपल्याकडे कला, साहित्य, संगीत ह्याचे जे पुरावे इथेच विखुरलेले आहेत. 1400 वर्षापूर्वीचं ही लेणी आणि तिथलं ते शिल्प. अवलोकितेश्वर बुद्धाची एक फार सुंदर मूर्ती की तिबेटमध्ये अवलोकितेश्वर बुद्ध आणि त्याची पत्नी तारा यांची जी पद्धत दैवत म्हणून पूजा केली जाते ते शिल्प अप्रतिम असं या ठिकाणी या छत्रपती संभाजीनगरमध्ये राज तडाग लेणी इथं आहे. अशा कितीतरी गोष्टी ज्या परिसरात आहेत त्या ठिकाणी. आणि म्हणून म्हणलं की नुसतं केवळ सरकारी पातळीवरती झालं, सरकारचे काही कर्मचारी आले आणि तो कार्यक्रम उरकला असं झालं नाही. ज्या छोट्याशा सभागृहामध्ये मोजके लोक येतील असं वाटून आयोजित केला होता तिथं शेवटी सगळ्यांना खाली बसावं लागलं काय किंवा अगदी मंचावर सुद्धा इंच जागेमध्ये लोक बसून राहिले. इतका उत्स्फूर्त प्रतिसाद सर्वसामान्य लोकांनी दिला. छत्रपती संभाजी महाराज त्यांच्याबरोबर होते. नंतर 67 मध्ये परत महाराज येऊन गेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या ठिकाणच्या आगमनाला 360 वर्ष पूर्ण झाले म्हणून त्या निमित्तानं हा हेरिटेज वॉक होता. अशी तर वेगवेगळी निमित्त शोधता येतात. अजून 40 वर्षांनी 400 वर्ष पूर्ण झाले म्हणूनही मोठा उत्सव करता येऊ शकेल. अप्रतिम अशा जुन्या वास्तू या ठिकाणी आजही चांगल्या अवस्थेत आहे. आपण त्यांची देखभाल, जतन, साफसूफ, स्वच्छता ही झाली म्हणजे करायला पाहिजे.
आणि त्याच्यासाठीचं जी एक डोळस असा दृष्टिकोन लागतो, तो केवळ म्हणून म्हणले की सरकारी पातळीवरती जमत नाही किंवा राजकीय नेतृत्वाने बोलून जमत नाही किंवा कुठल्या संस्थांनी पुढाकार फक्त घेऊन जमत नाही, सर्वसामान्य लोकांची तळमळ असूनही जमत नाही. हे सगळे अपुरे आहेत. जोपर्यंत हे सगळे एकत्र येत नाहीत तोपर्यंत ह्या सगळ्या वास्तूंची दखल घेतल्या जाणं, त्यांची देखभाल होणं, त्यांची स्वच्छता तिथं राखणं ही मुश्किल गोष्ट आहे. किंवा सगळं नीट व्यवस्थित केलं आणि रोज काहीतरी, आता ज्या मी तुम्हाला फोटो दाखवतो आहे त्या मकई दरवाजाच्या गच्चीवरचे हे सगळे फोटो आहे. त्या ठिकाणी जायला सुंदर असा जिना आहे आणि हा आज वॉक संपला आणि उद्या परवा काहीतरी टवाळखोर लोक त्या गच्चीवर जाऊन दारू पीत बसले, सिगरेट ओढत बसले आणि त्या ठिकाणी दारूच्या बाटल्या आणि सिगरेटची पाकिटं दिसायला लागले, तर काय करणार? असं कितीतरी ठिकाणी घडलेलं आहे. म्हणजे ह्याच अगदी ज्या ठिकाणी आम्ही उभे होतो त्या ठिकाणी बाजूला जी नदी वाहते त्या नदीच्या खाम नदीच्या पात्रामध्ये कितीतरी अतिक्रमण झालेली आहेत. आपण सगळ्यांनी मिळून जोपर्यंत ह्या गोष्टी मनावरती घेत नाही तोपर्यंत हे होणार नाही. आपण सगळे मिळून शपथ घेऊयात, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आपल्याला जर सांगायचा असेल तर ह्या सगळ्या प्राचीन वास्तूंचं आपण जतन केलं पाहिजे. इथेच थांबूयात. धन्यवाद. जागृतीचा विधायक